तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज घरी आल्या होत्या ताई, म्हणजे ह्या आमच्या नंदूबाई आहेत आणि त्यांना मी आता तुमच्याकडं काय म्हणतात ते माहीत नाही, आमच्याकडं सातारा भागात केळवण नाहीत म्हणत, आमच्याकडं गडांगण म्हणतात असं। तर तुम्ही दोन्ही समजून घ्या की काय। तर जेवण केलं होतं आणि घाना बांगड्या व्हायच्या अगोदर नॉनव्हेज बनवतात, त्याच्यानंतर एकदा का घाना झाला त्याच्यानंतर मग नॉनव्हेज नाही खाऊ शकत आणि म्हणून मी आज नॉनव्हेजच बनवलं होतं। आमच्याकडे नॉनव्हेज बनवतात हां। आणि आता कुणी कुणी म्हणेल की नाही नाही केळवणला नॉनव्हेज नाही बनवत, तर सातारा भागामध्ये जोपर्यंत घाना बांगड्या होत नाहीत तोपर्यंत नॉनव्हेज खाऊ शकतात असं असतं। तर मी पण नॉनव्हेज बनवलं होतं, त्यांना आवडतं म्हणून बनवलं होतं आणि त्यांना खरंच खूप जास्त आवडलं आणि मी ते शूट नाही केलं कारण एवढा वेळच नव्हता त्यामुळं। आणि त्याच्यानंतर त्यांची ओटी भरायला घेतली आणि मी नारळ आणायला विसरले होते, तर नारळ असाच अख्खाच होता, मग तोच घेतला मी शेवटी आणि ओटी भरली। आणि ताईंना आहे ना लग्नासाठी जो शालू पाहिजे होता तो पाहिजे होता जांभळ्या कलरचा आणि त्यांना तो नाही मिळाला आणि मी मग तशीच साडी आणली, म्हणजे तो कलर त्यांना खूप जास्त आवडतो म्हणून तो कलर मी आणला। आणि त्या बघून खरंच खुश झाल्या होत्या की त्या म्हणत होत्या मला असाच शालू पाहिजे होता, म्हणजे अशा कलरचा शालू पाहिजे होता, तो नाही मिळाला मला वहिनी, बरं झालं तुम्ही अशाच कलरची साडी आणली म्हणून। आणि त्या माझ्या पाया पडत होत्या आणि आमच्या इकडं ना नंदेच्या पाया पडतात आपण असं असतं। तर त्या म्हणत होत्या नाही नाही मी लहान आहे, नको माझ्या पाया पडायला नको, तर त्या पाया पडून पण घेत नव्हत्या आणि फौजी म्हणत होते नाही म्हणतात आहे तरीसुद्धा पाया पडायचंच असं म्हणत होते ते। तर ह्या ताई आहेत त्या माझ्या मिस्टरांच्या म्हणजे फौजींची सख्खी चुलत बहीण आहे आणि चुलत म्हणण्यापेक्षा नातं हे चुलत हे काही नसतं, खूप म्हणजे खूप चांगले आहेत आणि सख्ख्या बहिणीपेक्षा कमी नाहीत। आणि त्या साडी बघत होत्या बघा, त्यांना खरंच जास्त आवडली होती आणि म्हणत पण होत्या की मला हा कलर खूप जास्त आवडतो म्हणून। आणि मी कधीच कुणाला असं केळवण गडंगण केलेलं नाही आहे, कारण आम्ही बाहेर राहतो, महाराष्ट्राच्या बाहेर कायम असतो, त्यामुळं असं नाही का कधी कुणाला बोलवलंच नाही। आणि आमच्या सासूबाई शेजारी होत्या, मी त्यांनाच विचारून सगळं करत होते, त्यामुळं तुम्हाला वाटत असेल की हे कोणाशी बोलते जास्त काय माहिती। तर त्याच्यानंतर आहे ना लग्न फक्त 3-4 दिवसावर आले आणि ताईंना ब्लाऊज शिवायचे होते आणि त्यांनी साडीवरचे ब्लाऊज दुसरीकडे टाकले होते आणि माझ्या मैत्रिणीकडं मी म्हटलं चला तिच्याकडे टाका, कारण ती खूप जास्त सुंदर ब्लाऊज शिवते म्हणून। म्हणून मग मी त्यांना तिच्याकडे घेऊन गेले आणि तिच्याकडं खूप जास्त ब्लाऊज शिवायला होते, तुम्हाला मी खरं सांगते, तरीसुद्धा तिनं तेवढ्यात पण ॲडजस्ट केलं आणि ब्लाऊज शिवायला घेतला तिनं त्यांचा। फक्त मी एकदाच म्हटले की प्लीज दे ना गं शिवून, आणि खरंच तिनं ब्लाऊज घेतला शिवायला आणि 2 दिवसातच ब्लाऊज शिवूनसुद्धा दिला बरं का। आणि साडीचा कलर तुम्ही बघू शकता किती जास्त सुंदर आहे, साडी शाईन करते मस्त। आणि ब्लाऊजचा जो कलर आहे तो थोडासा पोपटी आहे असा कलरमध्ये ब्लाऊज पण आहे आणि ह्याच्यावरती डिझाईन पण खूप जास्त सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। आणि ताईंना साडी आवडली आणि आम्हाला पण जास्त खुशी झाली की त्यांना तो कलर आवडला, साडी आवडली म्हणून। आणि साधनाने खरंच खूप जास्त सुंदर ब्लाऊज शिवून दिला। आता मी ब्लाऊज शिवल्याच्या नंतरचा व्हिडिओ घेतलाच नव्हता, त्याच्यानंतर ताईंच्या आम्ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे जेव्हा त्यांचा घाना होता, म्हणजे घाना बांगड्या असतात ना ते होतं। आणि गावाकडं असल्यानंतर कसं असतं की खूप लोक असतात असं, पण ताई लहानाच्या मोठ्या झाल्या मुंबईमध्येच आणि मुंबईमध्येच घाना बांगड्या होत्या, कारण लग्नसुद्धा ठाण्यालाच आहे, त्यामुळं सगळं घरीच होतं। आणि तुम्ही बघू शकता किती छान चुडा घेतला आहे त्यांना भरण्यासाठी आणि ताई इतक्या सुंदर दिसत होत्या, तुम्ही बघू शकता। म्हणजे हलकासा मेकअप जरी केला ना त्यांनी तरी खूप जास्त सुंदर दिसतात, कारण त्यांचा कलर गोरा आहे त्यामुळं। आणि त्यांनी कुठलीही साडी घातली तरी त्यांना छानच दिसते आणि आज पण खूप जास्त सुंदर दिसत होत्या त्या। आणि लग्न पण ठाण्यातच आहे आणि घरी इतके जास्त पाहुणे आले तुम्हाला सांगते। आणि गावाकडची माणसं कशी असतं की गावाकडचे लोक आले की ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो शहरामध्ये, आणि इतके म्हणजे घर 1 BHK आणि पाहुणे इतके झाले होते, त्यामुळं थोडासा गोंधळ हे चालूच होता, पण सगळे हसी मजाकमध्ये इतकं छान वाटत होतं ना घरी गेल्याच्या नंतर। आणि ताईंनी पहिल्यांदा चुडा भरून घेतला, हात भरून चुडा भरला, त्याच्यानंतर आमच्याकडे असतात सवासणी आणि मग सुवासनींना बसवलं जेवायला, त्याच्यात पुरणपोळी, आमटी, वांग्याची भाजी, भात आणि खूप जास्त सुंदर स्वयंपाक केला होता। आणि पाहुण्यांनी स्वयंपाक केला होता, जे जेवायला बसलेत ना त्यांनी स्वयंपाक केला होता खरं तर। आणि मी जेवणाच्या टायमिंगमध्येच गेले होते, मी अगोदर गेलेच नव्हते, मी काहीच मदत करू शकले नाही, पण जेवायला गेले होते। आणि त्याच्यानंतर मला बांगड्या भरायच्या होत्या, पण ह्याच्यामध्ये आहे ना मला दुसऱ्या बांगड्या भरायच्यात म्हणून मी ह्या बांगड्या फक्त घेतल्या, भरल्या नाहीत। आणि आमच्या सासूबाई म्हणत होत्या की जास्त घे आणि हात भरून भर, पण मला काय होतं ना गरमीच होते जास्त हात भरून बांगड्या भरल्या की, म्हणून 3 डझन तरीसुद्धा त्यांनी मला घ्यायलाच लावल्या की तुला घ्यावेच लागतील आणि घ्यावेच लागतील म्हणून। मग 3 डझन बांगड्या मी आता लग्नामध्ये घालणार आहे डायरेक्ट। आणि
सगळ्यांचं चाललं होतं बांगड्या भरायचं. आणि गावाला कसं असतं की दिवसभर घाणा असतो आणि ते जे बांगड्यावाली बाई असते ना भरायला आलेली, त्यासुद्धा म्हणजे दिवसभर थांबतात जोपर्यंत बायका येतात तोपर्यंत. पण मुंबईमध्ये तसं नाही आहे. त्यांचा जो टायमिंग आहे तेवढ्याच वेळात ते थांबणार. आणि त्याच्यानंतर हे आमचे भाऊजी बघा, हे छोटे भाऊजी आहेत आणि ह्यांनी बांगड्या पॅक केल्या. मी म्हणत होते मला कागद द्या, तर कागद घेऊन आले, बांगड्या पॅक केल्या का तर फुटू नये म्हणून, आणि मग माझ्याकडे देत होते. आणि हे आमचे छोटेसे भाऊजी. आणि त्याच्यानंतर हे मस्ती चालली होती. आणि बघा, कुठल्याही घरात गेलं तर एक छोटा मेंबर असा असतो जो खूप जास्त कडकड कडकड, आमच्याकडे म्हणतात कडकडी आहे, म्हणजे शरारती म्हणतात, आमच्याकडे कडकडी म्हणतात. तर अशा प्रकारची ही एक छोटीशी परी, इतकी जास्त चंचल आहे नाही, खूप जास्त चंचल आहे, शांत एकसुद्धा मिनटं बसत नव्हती. आणि तुम्ही बघू शकता, तिच्याकडं बघूनच कळेल की ती बिलकुल शांत नाही बसत. आणि ती जेवली नव्हती म्हणून अशी करत होती. एकदा जेवली ना ती खूप जास्त शांतपणे खेळते. आणि मेहंदी लावली होती आणि मेहंदी लावून दाखवत होते की बघा तुम्ही, मी किती छान मेहंदी लावली आहे ते. आणि ती माझ्याशी खूप जास्त चांगली बोलत होती. आणि म्हणजे तिला असं काय नवीन कोण आहे असं काय तिला लागतच नाही. आणि ती मला म्हणत होती, बघा ना माझे दात पडले, माझे दात पाडले, कुणी पाडले, असे करून दाखवत होती. आणि तिला म्हणत होती बास झालं तेवढेच दाखव. तर ती कॅमेऱ्याच्या समोर येऊन येऊन दात दाखवत होती. बघा तुम्ही बघू शकता कशी दाखवते ते. आणि तिच्या हातावर मेहंदी पण खूप जास्त सुंदर काढली होती, त्यामुळे ती पण जास्त खुश झाली होती की मेहंदी काढली म्हणून. आणि त्याच्यानंतर ताईंना लग्नात घालण्यासाठी ही चप्पल आणली होती. आणि ही 2 दिवस अगोदर आणली. गहना बांगड्याच्या दिवशीच ताईंनी ट्राय करून बघितली, आणली तेव्हाच कशी दिसते ते. आणि हळदीचे आणि लग्नाची व्हिडिओ बघायला विसरू नका. आजसाठी इतकंच.